नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केवळ भारतातील नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणजे RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आता RSS म्हणजेच संघाचं नाव घेतल्यानंतर काही जणांच्या चेहऱ्यावरती अभिमानाचे भाव येतात, तर काही जणांच्या कपाळावरती नकळत आठी येते. काय आहे ही नेमकी संघटना? 1925 मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि यावर्षी संघ शताब्दी वर्ष म्हणजे 100 वर्ष साजरी करतोय. कोणताही गाजावाजा नाही, पण कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वात आधी सर्वात पुढे मदतीला धावून जाणाऱ्या स्वयंसेवकांची फौज म्हणजे RSS. राष्ट्रवाद आणखीन राष्ट्राभिमान याचं बाळकडू देणारी संघटना म्हणजे RSS. प्रत्येक नागरिकाला आपण भारतीय आहोत याची जाणीव करून त्याचा अभिमान बाळगायला शिकवणारी संघटना म्हणजे RSS असं एक चित्र आहे. तर दुसरीकडं RSS म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी किंवा त्याच वेळेला जहालमतवादी अशा पद्धतीची संघटना, ज्याच्याबद्दल काही आक्षेपही आहेत. आज मला RSSच्या आजवरच्या वाटचालीबद्दल जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि आजच्या या एपिसोडचे प्रामुख्यानं किंवा ढोबळमानानं 3 भाग असतील. पहिल्या भागामध्ये RSSची स्थापना, उद्देश, वाटचाल याविषयी बोलू. दुसऱ्या भागामध्ये RSS बद्दलचे आक्षेप काय आहेत, कशाबद्दल आहेत याच्याबद्दल बोलू. आणि तिसऱ्या भागामध्ये RSSची राजकीय भूमिका आणि भाजपबद्दलचं नातं याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करणारे आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य असलेले सुहास हिरेमठ सर आलेले, त्यांचं मी स्वागत करतो. मी सर म्हटलं हे बरोबर आहे की नाही मला माहीत नाही, पण आपल्याकडे गुरुजी ही परंपरा आहे. पण मी सर तुम्हाला असं विचारतो की सुरुवातीला जसं म्हटलं की हे वर्ष संघाचं शताब्दी वर्ष आहे, त्यामुळे तुमचं अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. 1925 मध्ये ज्या वेळेला संघाची स्थापना झाली त्यावेळी हेतू काय होता आणि आज RSSची ध्येय धोरणं काय आहेत? 1925 साली संघ जेव्हा सुरू झाला, संघाची स्थापना झाली, त्यावेळी जो हेतू होता तोच हेतू आजही आहे. आणि ते म्हणजे संघाच्या प्रार्थनेत सर्व स्वयंसेवक रोज सकाळ संध्याकाळ ध्वजासमोर साक्षी ठेवून, भगवत ध्वजासमोर साक्षी ठेवून छातीवर हात ठेवून म्हणत असतात, परम वैभवम नेतुम एतत् स्वराष्ट्रम. हे राष्ट्र आम्ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ वैभवसंपन्न बनवू. तर राष्ट्राला वैभवसंपन्न बनवणं, जगामध्ये सन्मानित करणं, स्थापित करणं हा संघाचा 1925 साली उद्दिष्ट आहे. आजही आहे आणि पुढेही तो राहणार आहे. पण म्हणजे मग अजूनही तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचलेला नाही? नाही, अजून तरी पोचलं नाही. पुष्कळ प्रगती झाली आहे, पण उद्दिष्ट पूर्ण व्हायला अजून काही काळ लागण्याची शक्यता आहेच आहे. कारण आज आपल्या देशातली सर्व परिस्थिती पाहता सर्व प्रश्न सुटलेले आहेत असं म्हणता येण्यास शक्य नाही आहे. आणि त्यामुळे हिंदू समाज जाती, भाषा, प्रांत, पंथ इत्यादी सर्वाच्या भेदाच्या वरती उठून हिंदू म्हणजे राष्ट्रीय या भावनेने विचार करायला जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत राष्ट्रामध्ये आवश्यक ते परिवर्तन होणार नाही. हा संघाचा प्रारंभापासूनच भाव आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हे अजून व्हायचं आहे थोडं. पण तुम्ही आता जेव्हा म्हणता की अजूनही प्रश्न आहेत, सुटलेले नाहीत, तर हे प्रश्न प्रामुख्यानं कोणत्या पातळीवरचे आहेत? धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कोणत्या विषयावरचे आहेत? ते मी जे म्हणलं राष्ट्रीय आणि सामाजिक या पातळीवरती आहेत. ते म्हणजे हिंदू समाज, आपण हिंदू आहोत आणि आपण एक आहोत हे विसरला. आणि किंबहुना ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक ते विसरायलाही लावलं. छोडा आणि फोडा. कारण हिंदू म्हणून जर हा समाज उभा राहिला तर ह्याच्यात शक्ती आहे, ताकद आहे, त्याच्या आधारावर यांना कोणी पराभूत करू शकत नाही. पण हा जर विभागला गेला, मग जातीच्या आधारावरती, प्रांतांच्या आधारावरती, भाषेच्या आधारावरती, पार्टींच्या आधारावरती जेवढा हा विभागला जाईल तेवढा स्वाभाविकच हा दुर्बळ होईल. आणि या दुर्बळ समाजाला आपल्या ताब्यात ठेवणं हे सहज शक्य होईल. म्हणून सातत्याने अनेक वर्ष आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या काळातही प्रयत्न झाले, नंतरच्या काळातही दुर्दैवात अशा प्रकारचे प्रयत्न झाले. पण संघ प्रारंभापासून हीच गोष्ट सातत्याने सांगतो की मी प्रथम हिंदू आहे, नंतर माझी जात आहे, माझी भाषा आहे, माझं प्रांत आहे, बाकी सगळ्या गोष्टी नंतर आहे. तर हे भाव हिंदू समाजात जेव्हा जागृत होईल तेव्हा हिंदू समाज संघटित होईल आणि त्या संघटित शक्तीच्या आधारावरतीच राष्ट्रवैभव संपन्न होईल हा विश्वास संघाला आहे. म्हणजे थोडक्यात डिव्हाइड अँड रूल हा जो ब्रिटिशांचा एक फंडा होता तो आजच्या काळातही अजून काही प्रमाणात होतोय असं तुमचं म्हणणं आहे? आहे ना.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी व्होट बँक राजनीती ज्याला म्हणतात त्या राजनीतीसाठी हिंदू म्हणून हिंदूंचं कोणी अशा प्रकारे तुष्टीकरण करत नाही. हिंदू समाजात तुष्टीकरण केलं जातं किंवा उच्चारलं जातं, जातीगत केलं जातं. त्यामुळे जातीगत भाव जागृत करणं, जातीच्या आधारे लोकांना संघटित करणं, जातींचे कार्यक्रम करणं आणि जात म्हणून मतदान करायला लावणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काही लोक प्रयत्न करतात. स्वाभाविकच संकुचिततेकडे जायला माणसाला शिकवावं लागत नाही. मनुष्य जसं वर्ण पडलेलं खाली पाणी उताराकडे जातं, ते चढाकडे जात नाही. चढाकडे जाण्यासाठी ऊर्जा द्यावी लागते, एनर्जी लावावी लागते. तसं सामान्य मनुष्य सहज जातो, संकुचिततेकडे जातो. मुलगाही जातो, मोठा माणूस जातो. त्यामुळे त्याला श्रेष्ठतेकडे, विशालतेकडे, एकत्वाकडे नेण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. एका प्रयत्नातून ते कायमचं होतं असं नाही. म्हणून 100 वर्ष संघ हाच प्रयत्न करत येतोय सातत्याने की मी प्रथम हिंदू आहोत, आम्ही प्रथम हिंदू आहोत आणि नंतर मग आमची जी काय असेल ती जात असेल, प्रांत असेल, भाषा असेल, पंथ असेल, पार्टी असेल त्याचा विचार नंतर करू. पण भारत हा निधर्मी राष्ट्र आहे, सेक्युलर कंट्री आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा हा तुमचा हिंदू हा शब्द जो वारंवार येतो तोच कुठेतरी त्याला अडवा येतो असं वाटत नाही? ते त्या काळाला हिंदू या शब्दासंबंधातच ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक गैरसंबंध निर्माण केले. हिंदू ही कुठली जात नाही, हिंदू हा संप्रदाय नाही, हिंदू हा पंथ अशी पूजा पद्धती नाही आहे. तर हिंदू हे राष्ट्रीयतेचं नाव आहे. बरं, म्हणजे भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? पण हां, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जर मी माझ्या देशात कोणालाही, या देशात तुमची जात वेगळी असू शकते, भाषा वेगळी असू शकते, पूजा पद्धती वेगळी असू शकते, हिंदू धर्म आहे आणि प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. तर हा मुळात धर्म आणि रिलिजन याच्यामध्ये फार मोठा घोटाळा आहे. धर्म ही संकल्पना पूर्ण वेगळी आहे आणि जगामध्ये सर्वांचा धर्म एकच आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. आपल्या देशामध्ये धर्म शब्द ग्रामीण भागातली माणसंसुद्धा अचूक वापरतात. पुत्रधर्म, मातृधर्म, पत्नीधर्म, शेजारधर्म, इव्हन राजकारणामध्ये सुद्धा आघाडी धर्म, युती धर्म शब्द राजकारणी लोक वापरतात. त्यांना त्यावेळी बरोबर धर्म शब्द माहिती असतो. पण ब्रिटिशांनी मुळात त्यांना धर्म संकल्पनाच माहीत नव्हती पूर्वी आणि त्यामुळे त्यांनी रिलिजनला धर्माला रिलिजन म्हटलं. आपली चूक झाली सुरुवातीला कळलं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही चूक फायदेशीर आहे. जेवढा भ्रम बुद्धिभेद करू तेवढा, आणि त्यामुळे तो एक विवाद निर्माण करून दिला. तुम्ही हिंदू हा रिलिजन नाही, धर्म आणि रिलिजनमध्ये अंतर आहे. रिलिजन याचा अर्थ एक पूजा पद्धती, एक प्रेषित, एक परमेश्वर, एक धर्मग्रंथ, एक पूजेचं स्थान म्हणजे सगळे म्हणून रिलिजन. म्हणजे उदाहरणार्थ मुसलमान आपण बघतो तर अल्लाह हे त्यांचं परमेश्वर आहे, पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहेत, कुराण हा त्यांचा धर्मग्रंथ आहे, मशीद त्यांचं प्रार्थनास्थान आहे, नमाज पडणे त्यांची प्रार्थना आहे. हे जो करतो त्याला मुसलमान म्हणतात. हे जो करत नाही त्याला कोणी मुसलमान समाज त्याला मुसलमान मानत नाही. तसं ख्रिश्चनचं आहे, गॉड आहे, येशू ख्रिस्त आहे, चर्च आहे, बायबल आहे, हे आहे, हे करतो तर ख्रिश्चन, बरोबर असं मानतात. तसं हिंदू समाज जर विचार केला त्याचा एक धर्मग्रंथ नाही आहे, त्याचा एक देव नाही आहे, त्याची एक पूजा पद्धती नाही. पण आपण भगवद्गीता हिंदू धर्माच्या सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणतो, पण अन्य ग्रंथांनाही मानतात ना. भगवद्गीतेला न मानता अन्य ग्रंथांना मानणारे लोक आहेत, अनेक देवतांना मानणारे लोक आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत, सगळं देवतांना न मानणारे लोक आहेत, मूर्तीपूजा नाकारणारे लोक आहेत, नास्तिक सुद्धा लोक आहेत. ते सगळे हिंदूच आहेत आमच्या दृष्टीने. खरं आहे. पण त्यामुळे हिंदू शब्दाचा जेव्हा रिलिजन म्हणून विचार केला गेला त्यातनं हा शब्द आला की हिंदू आहे. हिंदू ही राष्ट्रीयता आहे. तुमची पूजा पद्धती सगळी, आणि या देशामध्ये कोणालाही कोणत्याही देवाची पूजा करायला कधीही कुठेही विरोध झाला नाही, संघर्ष झाले नाही, कुठल्याही इतिहासात नाही. म्हणून तर मुसलमानचं पहिलं स्वागत या देशातल्या राजाने केलं, ख्रिश्चनचं देखील स्वागत या देशात झालं आहे, कधी पारशांचंही झालं आहे, सगळ्यांचं झालं आहे, ज्यू समाज झालं आहे. जे कोणी बाहेरून आले या देशामध्ये त्या सर्वांचं स्वागत झालं आहे. त्यांची पूजा पद्धती वेगळी आहे, त्यांचे देवदेवता वेगळे आहेत, त्यांचे धर्मग्रंथ वेगळे आहेत, म्हणून कुठेही विरोध झाले नाही. पण आजसुद्धा सामान्य हिंदू त्याच्या आधारावरती कधी विरोध करत नाही. कारण ते सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति, कोणत्याही देवाला नमस्कार करा, अंतिम एकालाच जो मिळणार आहे. त्याच्यामध्ये त्या देवामध्ये जसं विष्णू आहे, शंकर आहे, बाकी देवता आहेत, तसं अल्लाह पण आहे, तसं आकाशातला जो कोणी गॉड आहे तो पण आहे, त्यातलेच येतात. त्यामुळे तुम्ही कोणतीही पूजा करा, तुम्हाला मशिदीत जाऊन पूजा करून जर देव मिळतो असं वाटत असेल त्याला कोणी विरोध केले नाही. हे हिंदूंचं चिंतन आहे. बाकीच्यांचं चिंतन हे सांप्रदायिक आहे, रिलिजनपुरतं मर्यादित आहे. आणि त्यामुळे ते रिलिजनचा आग्रह करतात की हिंदू समाजाने कधी एका रिलिजन, म्हणून तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हिंदूला जीवन पद्धती म्हणलेलं आहे. त्यांनी त्याला रिलिजन म्हणलेलं नाही, संप्रदाय म्हणलेलं नाही. राधाकृष्णनंतर सुद्धा तेच म्हणलं, देशाचे राष्ट्रपती
त्यामुळे हा जो एक भ्रम निर्माण केला, धर्म म्हणजे रिलिजन, रिलिजन म्हणजे धर्म, त्या एका भ्रमातून, बुद्धिभेदातून हे सगळे आत्ता आपण जे प्रश्न विचारले हे सगळे निर्माण झालेले आहेत. धर्म आणि रिलिजनबद्दल संघाची संकल्पना तुम्ही सांगितली, पण याच्याबद्दल अजून अनेक प्रश्न आहेत, त्याच्याकडे नंतर येऊया. तत्पूर्वी मला विचारायचं आहे की गेल्या 100 वर्षामध्ये संघाची वाटचाल कशी झाली. म्हणजे कधी काही संघ नागपूरमधून सुरुवात झाला आणि त्यानंतर आज देशभरात, जगभरामध्ये स्वयंसेवक आहेत. काय पद्धत असते जर संघामध्ये यायचं असेल, सहभागी व्हायचं असेल, तर काय त्याची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काही आहे का, आणि स्वयंसेवक तुम्ही कुणाला मानता? संघाची पद्धत जगात सर्वात सोपी आहे. तुम्ही शाखेत आलात, ध्वजाला प्रणाम केलात, शाखेवर थांबलात, प्रार्थना म्हणली की तुम्ही स्वयंसेवक झाला. तो कोणत्याही जाती धर्माचा, कुठले जाती धर्माचा कोणी असो, वय काही असू दे, काही वय कोणी, फक्त संघाच्या शाखेमध्ये पुरुष येतात, महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती, एवढी इतकाच फरक आहे बाकी. आणि त्यामुळे संघाचे स्वयंसेवक होणे ही काही मेंबरशिप नाही आहे, हे स्वयंसेवकत्व आहे. आणि स्वयंसेवकत्व आणि मेंबरशिपमध्ये खूप मोठं अंतर आहे. हो, नक्की. स्वयंसेवक ते जीवनाचंच असतं संपूर्ण आमच्या, आणि ते आम्ही शब्दच आहे स्वयंसेवक, स्वतःला वाटते स्वतःला करायचे म्हणून केलेलं काम, आणि तेही सेवा म्हणून केलेलं काम. सेवा, स्वतःहून समाजाची, देशाची निरपेक्ष भावनेने सेवा करण्याचा संकल्प ज्यांनी केला आहे त्याला स्वयंसेवक म्हणतात. मग तो कोणी असू शकतो. त्यामुळे सगळ्यात संघात येण्याची पद्धती फार सोपी आहे, राहण्याची पद्धती फार सोपी आहे. अशा पद्धतीने साधारण किती स्वयंसेवक आता आहेत? आता सुमारे 1 कोटी स्वयंसेवक असतील देशात, संपूर्ण देशात. संपूर्ण देशात 1 कोटी स्वयंसेवक असतील. जगभरात आता बाहेरच्या देशातली संख्या तर मी सांगू शकत नाही. पण मग त्याचा असा काही डाटा आहे का तुमच्याकडे? देशभरात या देशातला डाटा इथे असेल, विदेशातला डाटा म्हणजे बाहेरच्या देशात. कारण मुळात काय, बाहेरच्या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाही, कारण राष्ट्रीय शब्दाचा अर्थ वेगळा असतो. इथे राष्ट्रीय जो असतो तो तिथेही राष्ट्रीय होत नाही, तिथे राष्ट्रीय तो वेगळा आहे. म्हणून जगात बाहेरच्या देशात जे काम चालतं तर हिंदू स्वयंसेवक संघ असं नाव आहे, HSS असं म्हणतात, तिथलं RSS. आणि त्यामुळे बाकी कार्यक्रम असे होता. गणवेश वेगळा आहे त्यांचा, इथला गणवेश वेगळा आहे, त्यांचा वेगळा गणवेश आहे. पण हीच अशी त्यांची प्रार्थना थोडी वेगळी आहे, प्रार्थनेचा भाव तोच आहे. आज्ञा संस्कृतमध्येच त्या ठिकाणी आहेत. कार्यक्रम सगळे अशा प्रकारचे होतात. कारण जे संस्कार करायचे, जी गुणवत्ता निर्माण करायची, जो भाव जागृत करायचा आहे तो समान असल्यामुळे सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये सारखेपण आहे. बाह्य काही गोष्टीमध्ये थोडं अंतर अशा प्रकारचं आहे. त्यामुळे तिथे परिवारसकट शाखा असतात. एकतर शाखा आठवड्यात एकदा भरतात, कारण हिंदू दूर राहतात. शाखेत यायचं म्हणजे 200 किलोमीटर 100 किलोमीटर असे यावं लागतं. पण त्या आठवड्यातनं एकदा शाखा असते रविवारी परदेशामध्ये, आणि सहकुटुंब असते. म्हणजे पती पत्नी मुलं सगळे एकत्र येतात. एकत्र येऊन कार्यक्रम वेगळे करतात. पुरुषांचे कार्यक्रम वेगळे होतात, महिलांचे वेगळे होतात, मुलांचे वेगळे होतात, मुलींचे वेगळे होतात. शारीरिक कार्यक्रम जे असतात, खेळ असतील, कुठले असतील, व्यायाम वगैरे. नंतर सगळे एकत्र बसून मग संघांचे गीतं म्हणण्याची पद्धत आहे, पद्य, राष्ट्रीय भक्ती, अशी गीते एकत्र म्हणतात. बौद्धिक कार्यक्रम एकत्र होतात, प्रार्थना एकत्र होते. अशी विदेशातली पद्धती आहे. स्वयंसेवकाची कर्तव्य काय असतात? संघ काय अपेक्षा करतो? तर स्वयंसेवकांनी आपल्या जीवनामध्ये पहिलं म्हणजे राष्ट्राला श्रेष्ठ स्थान द्यायला पाहिजे. स्वतः आधी देश, नंतर आधी देश, मग बाकी सर्व अशा असलं पाहिजे. समाजाला आपलं मानलं पाहिजे. हा समाज माझा आहे, समाजाचं सुख ते माझं सुख, समाज दुःख ते माझं दुःख, समाजाचा अपमान तो माझा घोर अपमान, समाजावर संकट ते माझ्यावर संकट, ही भावना प्रत्येकाने निर्माण करणं हा संघटनेचा उद्देश आहे, असं एक डॉक्टर एडगरांचं वचन आहे. आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा समाजहित, समाज सुखाची चिंता केली पाहिजे. म्हणून आत्ता आपण जे बोलताना म्हणला की कुठेही आपत्ती आली ते सर्वात प्रथम स्वयंसेवक का धावून जातात? त्याचं कारण हा समाज माझा आहे. ते त्यात जात बघत नाहीत, संप्रदाय बघत नाहीत, धर्म म्हणजे बघत नाहीत, मुसलमान ख्रिश्चन, सगळ्या जे कोणी आपत्तीत सापडलेत ते आपदग्रस्त आहेत, ते आपले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षा, त्यांचं पुनर्वसन या सगळ्यासाठी शेवटपर्यंत म्हणजे प्राण जर द्यावा लागला प्रसंगी तर तेही देतात, पण त्यांची सुरक्षेचा विचार करतात. खरं आहे. केदारनाथमधली ढगफुटी असू दे, पंजाबमधला महापूर असू दे, किंवा केरळमधला महापूर, भूस्खलन असू दे, भूकंप असू दे, कोणत्याही आपत्तीच्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक, कार्यकर्ते शब्द चुकीचा आहे, हे तिथं जाऊन पोचलेले आहेत. आणखीन कोणत्याही गाजावाजा न करता, कोणतीही प्रेस कॉन्फरन्स न घेता मदतीच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतात. मला एक अजूनही नवल वाटतं की एकीकडं सगळेच राजकीय पक्ष, सगळ्याच लोकांना प्रसिद्धीची हाव असते. अशा वेळेला संघ आपल्या कामावरती इतका अविचल कसा? नाही, कारण संघ हा ध्येयनिष्ठ मनुष्य बनवतो. त्याला कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत स्वार्थ कोणी आपल्या मनात उत्पन्न करत नाही.
संघाचा प्रारंभ ज्यांनी केला ते स्वार्थत्यागाचं सर्वात श्रेष्ठ उदाहरण डॉक्टर हेडगेवार होते. आपल्या जीवनात त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. ते डॉक्टर झाले. आज ज्या डिग्रीत नाव MBBS आहे ते त्या काळात त्या डिग्रीत नाव LM&S होतं, लायसेन्सिएट इन मेडिसिन अँड सर्जरी. अच्छा. त्या काळात 70% मार्क मिळून डॉक्टर हेडगेवार डॉक्टर झाले. ते क्रांतिकारकांचं प्रशिक्षण घेण्यासाठी आणि क्रांतिकार्यात सहभागी होण्यासाठी कलकत्त्याला गेले. डॉक्टर व्हायचं होतं पण मुख्य उद्देश त्यांचा हा होता. अच्छा. तिथं त्यांनी त्यात सहभाग पण घेतला, पण ते झाले. ते जेव्हा परत आले नागपूरला 1915 साली, त्यावेळी आत्ता जशी भाषावार प्रांत नाही तशी नव्हती सरकारने केलेली. त्यावेळी तर मध्य प्रांत म्हणून होता. आजचा विदर्भ आणि मध्य प्रदेशचे काही जिल्हे म्हणून त्या संपूर्ण मध्य प्रांतामध्ये फक्त 75 डॉक्टर होते एकूण. आणि डॉक्टर हेडगेवारांचे वयाच्या 14व्या वर्षी आई आणि वडील 5 मिनिटाच्या अंतराने वारले. त्यावेळी प्लेग साथ यायची, त्याच्यात वारले. तेव्हापासून त्यांच्या घरात दारिद्र्याने प्रवेश केला. पण असं असूनसुद्धा डॉक्टर हेडगेवारांनी त्या दारिद्र्याला आपल्या मृत्यूपर्यंत साथ ठेवलं. त्यांनी कधी पैसे नाही कमावले, प्रॅक्टिस केली नाही, काही केलं, स्वतःचं लग्न वगैरे व्यवसाय गृहस्थी जीवन केलंच नाही. त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. स्वयंसेवकांच्यावर त्याचा जो परिणाम आहे, आज 5वी पिढीसुद्धा, आता 6वी जे विद्यार्थी येत आहेत ती 6वी पिढी आहे, त्यांनी कधी कोणी डॉक्टरांना पाहिलेलं नाही. आज डॉक्टरांना पाहिलेलं एकाच्या हाताबोटावर असतील ते 90च्या पुढचे वय असेल त्यांचं, पण त्यांच्या मनात ती श्रद्धा आहे जी डॉक्टरांना पाहिलेल्यांच्या मनात आहे. आणि त्यामुळे निस्वार्थ भावनेने, समर्पण भावनेने आणि ध्येयनिष्ठेने आपल्याला काम करायचं आहे. हा भाव जो संघात जागवतात, त्यामुळे प्रसिद्धीची अपेक्षा ठेवण्याचं काही कारणच नाही. कुठला स्वार्थ नाही, तर प्रसिद्धीची पण त्यात अपेक्षा, कारण स्वतः डॉक्टर हेडगेवार प्रसिद्धी परामुख आहे. कसं काय एवढं सगळं समर्पण आणखी निष्ठा टिकवून ठेवलेली आहे? एकीकडं तयार झालेले पक्ष बघता बघता फुटतात. या पक्षातले आमदार खासदार लगेच सत्ता गेली की दुसऱ्या पक्षात उडी मारतात. अवतीभोवती इतका सगळा बुजबुजाट झालेला असताना संघाला ही एक तत्वशील बैठक कशी काय टिकवता आली? एक तर तुम्ही ज्यांचं नाव घेतात ते मुळातच स्वार्थापोटी तिकडे गेलेले आहेत. राजकीय पक्षात का जातात लोक? तर समाजसेवा करायची म्हणतात, पण उद्देश तर आपला असतो निवडून येणं, आणि ते सगळं उघड आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे संघात तसं नाही ना. संघात मुळात कुठलाही स्वार्थच नाही. तर संघातून तुम्हाला काय मिळेल? तर आजचे सरसंघचालक सुद्धा सांगतात काही मिळणार नाही, आहे ते जाईल तुमचं. त्यामुळे यायचं असेल तर विचार करा संघात, असं ते स्पष्ट म्हणतात आणि जातात. इथे संघाच्या कोणत्याही या देशातल्या सामान्य माणसांचे खर्चाचे 6 आयटम आहेत: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि अतिथी सन्मान. पाहुणे देतात. संघ कार्यकर्त्यांचा संघ नावाचा आणखी एक खर्च आहे. हां, तो 6वा खर्च, आणि तो किती असतो हे त्यालाच माहिती असतं, बाई कोणाला कळत नाही. प्रवास करतात, बरेच जण आपल्या प्रवासाने खर्च करतात. कार्यकर्त्यांच्या घरी असंख्यांचं येणं जाणं असतं. चहा, पाणी, नाश्ता, जेवण होतो. आमच्यासारखे प्रचारक लोक कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करतात. अलाउन्स नाही, काहीच नाही ना, आम्हाला म्हणजे कोणालाच मिळत नाही, देत नाही. त्यामुळं असं कारण हे आपलं काम आहे. सगळ्यात मोठं म्हणजे हे माझं काम आहे आणि त्यासाठी मीच झिजलं पाहिजे, ही भावना संघात आपोआप निर्माण आणि विशेषतः उदाहरणांनी निर्माण झाली आहे. मी ज्यांना पाहतो, डॉक्टर हेडगेवारांना मी काही पाहिलेलं नाही, मी स्वतः अनेकांनी गुरुजींना पाहिलं नाही, बाळासाहेब दोरसांना पाहिलेलं नाही, असे आहेत, असे प्रकारचे. पण मी जिथे मी विद्यार्थी होतो, काम केले, तिथं मी जे संसारी लोक पाहिले त्या संसारी लोकांचं मी पाहिलं ना, जे संसाराला दुसरं स्थान देतात, संघाला पहिलं स्थान देतात आणि कितीतरी अधिक वेळ संघाच्या कामाला देतात, संसाराला कमी वेळ देतात. संघाकडून काही मिळतच नाही, संघासाठी खर्च करतात. अशी उदाहरणं गावागावामध्ये स्वयंसेवकांची आणि पिढी दर पिढी आहे. त्यामुळे नवीन पिढी जुन्या पिढीकडे बघते आणि ती अनुकरण करते. ही क्रम असल्यामुळे संघामध्ये हा विषयच येत नाही कधी, आणि बाहेर राहून कोणाला कळत नाही. संघ ही गोष्ट अशी आहे, संघात आल्याशिवाय आतून बघितल्याशिवाय संघ कळत नाही. लोक बाहेरून बघतात आणि तुलना करतात, संघ कसा असेल, असा आहे का, तसा आहे का, तसा आहे का, तसा आहे का. संघाशी तुलना करावी असं काही नाहीच या देशामध्ये. पण मग मला सांगा, 1 कोटी स्वयंसेवक आहेत, या सगळ्यांसाठी जे काही कार्यक्रम होत असतील, कोणत्याही संघटनेला व्हिटॅमिन M आवश्यक असतं, पैसे, मनी. मग संघाच्या या सगळ्या संपूर्ण आजवरच्या प्रवासामध्ये, वाटचालामध्ये कधी पैसा मिळवण्याची गरज पडली नाही किंवा पैशाची तोशीच भासली नाही? नाही, 2 गोष्टी आहेत ना. संघामध्ये मोठा वर्ग हा गृहस्थी लोकांचा आहे. अच्छा. आमच्यासारखे पूर्ण प्रचार देशात 3000च आहेत. 3000 आहेत. पण ते असे करणे फक्त 3000 म्हणताय, कारण यांच्या तुलनेत गृहस्थी कार्यकर्ते 10 लाख आहेत. अच्छा. 10-12 लाख. त्याच्या तुलनेत 3000 संख्या कमी आहे. पण हे गृहस्थी कार्यकर्ते संघाचा खर्च उचलतात. हां, संघात एक गुरुदक्षिणा म्हणून एक कार्यक्रम असतो. भगवान गुरु मानले त्याला गुरुपौर्णिमा.
त्यावेळी प्रत्येक स्वयंसेवक आपल्याला जितकं अधिक देणं शक्य आहे तेवढं देतो. त्याला कोणी काय त्याला आकडा सांगत नाही. जगातली एकमेव संघटना असेल की कोणीही कुणाकडं इतके पैसे द्या अशी मागणी करत नाही, कोणती सदस्यत्व फी नाही, कोणतंही रजिस्ट्रेशन नाही, पण गुरुपौर्णिमेच्या एका दिवशी संघाचे स्वयंसेवक आपल्या इच्छेनं स्व इच्छेनं भरभरून देतात संघटनेला आणि त्याच्यातून जे काही संघाचं काम आहे हे अफलातून आहे. जसं आत्ता सर म्हटले की जे आत येतील त्यांनाच कळेल की संघ नेमका काय आहे. बाहेर असलेल्यांना संघाची नेमकी कल्पना येत नाही. पण मला स्वतःला एक व्यक्तिगत असे कुतूहल आहे की संघाचं सगळ्यात सर्वोच्च पद म्हणजे सरसंघचालक, त्यांची निवड कोण करतं, कशी होते? संघामध्ये ते एक पद असं आहे, एक सरसंघचालक पुढच्या सरसंघाची निवड करतात. अच्छा. हां, म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी मृत्यूपूर्वी गोळलकर गुरुजींना सांगितलं की इथून पुढे कार्यभार तुम्ही बघायचा आहे. कारण त्यांचं लक्ष आलं की त्यांचं लंबर पंक्चर करणार होते. ते स्वतः डॉक्टर होते त्यामुळे सगळे जाणत होते. तेव्हा आता आपला संपत शेवट आला आहे म्हणून त्यांनी गोळलकर गुरुजींना बोलावून सांगितलं की इथून पुढे तुम्ही कारभार पहा. त्याच्यामध्ये निवडणूक अर्ज भरणे हा प्रकार नाही. गोळलकर गुरुजींनी आपल्या शेवटच्या 3 पत्रामध्ये एका पत्रात बाळासाहेब देवरसांची घोषणा केली. बाळासाहेब देवरसांनी संघाच्या अखिल भारतीय बैठकीत स्वतः हयात असतानाही मुक्त झाले आणि राजेंद्र सिंह रज्जूभाई ज्यांना म्हणतात त्यांची घोषणा केली. रज्जूभाई यांनी सुदर्शनजींची घोषणा केली. सुदर्शनजींनी मोहनजींची घोषणा केली. मोहन भागवत ते अशी एक सरसंघचालक पुढच्या सरसंघाची घोषणा करतात. ते सगळ्यांशी चर्चा करतात. संघाची पद्धत काय, एकटे निर्णय घेत नाही. ते कोणीही कधी एकटा निर्णय घेत नाही संघामध्ये. ते संबंधित जे कोणी ज्येष्ठ मंडळी आहेत संघामध्ये अशा सगळ्यांशी चर्चा करतात, नावासंबंधी विचार करतात आणि मग ते लिहून ठेवतील. त्या ते घोषणे जशी संधी असेल तसे. त्यामुळे सरसंघचालक ही एक मात्र निवडीचं पद नाही आहे. जे संवाद आणि विश्वास या दोन्हीवरती संघाचा कारभार चालतो. पण मग सरसंघचालकांचा किती कालावधी असतो असंही काही नाही. डॉक्टर हेडगेवार 25 साली झाले, 40 साली ते गेले त्यामुळे संपलं. गुरुजी 33 वर्ष सरसंघचालक होते, 40 पासून 1973 पर्यंत. बाळासाहेब देवरस 21 वर्ष होते सरसंघचालक. 21ला थांबले कारण त्या प्रकृतीच्या कारणामुळे. असेच मग 21 पासून 2000 पर्यंत आपले 2000 नाही पुढे रज्जूभैया होते, सुदर्शनजी होते. 9 वर्ष मोहनराव भागवत सरकार्य होते. आता 2009 पासून मोहनराव भागवत सरसंघचालक आहेत. आता संघातलं सर्वोच्च पद म्हणजे सरसंघचालक. ते ह्याच्या घटनेच्या दृष्टीने विचार जर केलं तर संघाची पण वेगळी घटना आहे. हां, संघाची घटना आहे. संघाची घटना संघावर जेव्हा बंदी उठवायची होती तेव्हा काहीच कारण सापडेना तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना मागितली. मग जे संघात चालू आहे ते शब्दबद्ध करून घटना केली. ती घटना आहे. त्या घटनेमध्ये प्रमाणे सरसंघचालक हे गाईड अँड फिलॉसॉफर आहेत, सगळ्यांचे मार्गदर्शक तत्त्वज्ञ म्हणलेले. एक्झिक्युटिव्ह पोस्टच्या दृष्टीने सरकार्यवाह जे असतात ते प्रमुख असतात. ओके. ते बैठक तेच घेतात, बैठकीचं कामकाज तेच चालवतात, सरसंघ मार्गदर्शन करतात. अशी सगळ्याची पद्धती आहे. शाखेमध्ये नेमकं काय चालतं? शाखेमध्ये साधारणपणे येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या शरीर मन बुद्धीवरती संस्कार करणं, अखंड जागृत देशभक्ती त्याच्या मनात राहील, चारित्र्य बनेल, अनुशासन त्याच्या जीवनातील, सामाजिक जाणीव निर्माण होईल आणि संघटन कौशल्याचा विकास होईल. असे कार्यक्रम संघामध्ये होतात. मग खेळी होतात, व्यायामाचे कार्यक्रम होतात, गीत तशी होतात, बौद्धिक होतात, कथाकथन होतं. एक 60 मिनिटाचा जो कार्यक्रम असतो त्या सर्वात शेवटी संघाची प्रार्थना होते. ती प्रार्थना अशाच प्रकारची ज्या प्रार्थनेमध्ये भावजागरण आहे. प्रार्थना ती देवाची आणि मातृभूमीची आहे. संघाचं नाव कुठंच नाही त्या प्रार्थनेमध्ये. राष्ट्रीय स्वयंसेवकाचं नाव कुठेही नाही प्रार्थनेमध्ये. पण त्याच्यामध्ये ही भावना जागृत आहे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी परम वैभवम नेतुम एतच्च राष्ट्र म्हणजे शेवटच्या वेळी म्हणले. त्याच्याकरता तो आम्हाला समर्थ कर, शिशात समर्था भवत्वा शिशाते वृषम शेवटी म्हणलेलं आहे. 5 गुण मागितलेत मध्ये. मला हे जर काम करायचं असेल तर माझ्यात विश्वात अजिंक्य अशी शक्ती दे, खूप मोठी शक्ती दे, पण त्याचवेळी जग नम्र होईल असे चारित्र्य दे. नुसती शक्ती मिळाली तर असुर होऊ शकतो मनुष्य, विचारित. कारण संकट काळामध्ये सुद्धा मी आढळ राहीन आणि चालत राहीन अशी बुद्धी दे. पण मग प्रत्येक स्वयंसेवकानं शाखेमध्ये जाणं अनिवार्य किंवा अपेक्षित आहे? आवश्यक आहे, अपेक्षित आहे. संघाच्या स्वयंसेवक शाखा ही एकमात्र जगात गोष्ट आहे जिला सुट्टी नाही आहे. 365 दिवस अखंडपणे चालणारा उपक्रम संपूर्ण जगामध्ये एकच आहे, ती शाखा आहे. माझ्या माहिती किती शाखा भरतात देशभरात साधारण? शाखामध्ये सध्या आज एक 85,000 रोज भरणाऱ्या शाखा आहेत. रोज 85,000 शाखा भरतात आणि एका शाखेमध्ये ॲव्हरेज साधारण सरासरी आपण म्हटलं तर किती स्वयंसेवक असतील?
विद्यार्थी साधारण 30-35-40 असतात बरं. आणि व्यावसायिकांची 10 ते 25 असतात. म्हणजे 50 ते 60 लोकांची एक शाखा आपण जर म्हटलं. दोन शाखा वेगळ्या वयोनुसार शाखा भरतात. ओके. मोठ्या लोकांचे वेगळ्या भरतात, अच्छा. विद्यार्थ्यांच्या वेगळ्या, कारण कार्यक्रम त्यांच्या वयोनुसार वेगळे होतात. असतात. आणि राष्ट्र सेविका समिती ही समिती महिलांसाठी पुन्हा ती काम वेगळी करते. स्वतंत्र आहे. अच्छा. आणि याशिवाय संघाचे अन्य वेगवेगळे पण विभाग आहेत ना. हा, संघामध्ये कार्यासाठी केलेले विभाग आहेत. आता मैदानावरचे शारीरिक कार्यक्रम घ्यायचे आहेत. आदिवासी कल्याण ते आश्रम. अन्य कामं, त्याला संघ विविध क्षेत्र म्हणतो. बरं. ते काय काय आहे? वनवासी कल्याण आश्रम आहे, ते आदिवासी क्षेत्रात काम करण्यासाठी. विश्व हिंदू परिषद आहे, धार्मिक क्षेत्रात काम करते. भारतीय मजदूर संघ आहे, कामगार संघटनेमध्ये काम करते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, ती विद्यार्थीमध्ये काम शैक्षणिक करते. क्षेत्रात. विद्या भारती आहे, ती शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. अच्छा. शैक्षिक संघ म्हणून आहे, तो सर्व शिक्षक जे आहेत, प्राथमिक शिक्षकापासून प्राध्यापकापर्यंत, त्यांच्या जागरण, त्यांचं प्रबोधन, त्यांचं संघटन शैक्षिक संघ करतो. भारतीय शिक्षण मंडळ म्हणून आहे, ती भारतीय हिंदू आपली भारतात जी प्राचीन शिक्षा पद्धती होती त्यातलं जे काही मूलभूत आहे ते मूलभूत टिकून आजच्या काळामध्ये अभ्यासक्रम काय असला पाहिजे, एक शिक्षण पद्धती कशी असली पाहिजे, याचा गेली 40-50 वर्षे विचार ते करतात प्रामुख्याने. आणि एक शिक्षा संस्कृती उत्थान न्यास नावाचं आणखीन एक संघटन गेले, त्या 10-15-20 वर्ष झाली सुरू झाले. अच्छा. तर शिक्षण क्षेत्रामधले सुमारे 6-7 संघटना आहेत. संस्कृत भारती म्हणून एक संघटना आहे, संस्कृत भाषेचा प्रचार करण्यासाठी. अशा याशिवाय मग आर्थिक क्षेत्रामध्ये भारतीय मजदूर संघ आहे, की शेतकऱ्यांची संघटना आहे, भारतीय किसान संघ म्हणून ना. लघु उद्योगांची संघटना आहे, लघु उद्योग भारती या नावाने. सर्वव्यापी सर्व क्षेत्रामध्ये सहकार संघाचा म्हणजे त्याच्या तिथं त्यांचे प्रभाव आहे. हा, ते त्यात. आणि ह्या सगळ्या संघटना स्वतंत्र आहेत, स्वायत्त आणि स्वावलंबी आहेत. त्याच्यात कोणी हस्तक्षेप करत नाही. जे ते स्वतंत्र, स्वायत्त आणि स्वावलंबी तिन्ही शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि संघानं ते जाणीवपूर्वक तशी एक रचना तयार केलेली आहे, तसे संस्कार केलेले आहेत. आता पुढच्या दुसऱ्या टप्प्याकडे येऊया, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अनेकांनी मला सांगितलं, जेव्हा आज तुम्ही येणार आहात तेव्हा आमच्या मनातले प्रश्न आहेत. सगळ्यात पहिल्यांदा नेहमी वारंवार याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो, सोशल मीडियावरती प्रचंड त्याच्याबद्दल लिहिलं जातं, ते म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत एकदाही संघाच्या कोणत्याही शाखेमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जात नाही किंवा तिरंगा ध्वज फडकवला जात नाही. काय कारण? एकतर शाखा ही रोज भरणारी कार्य आहे आणि प्रारंभापासूनच भगवा ध्वजाला संघाने गुरु मानलेलं आहे आणि त्या शाखेमध्ये भगवा ध्वज लावला जातो आणि तशी कार्यक्रमात अशी प्रार्थना होते. राष्ट्रगीत सरसकट कुठेही अशा प्रकारचं मलाही वाटत नाही, असं कुठल्याही संस्थेमध्ये इतके चालतात कामं त्यांच्यामध्ये राष्ट्रगीत होत असेल असं मला माहीत नाही. राष्ट्रगीत म्हणण्याचा जेव्हा जेव्हा प्रसंग असतो त्यावेळी राष्ट्रगीत म्हणलं जातं ते सगळं. पण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला संघाच्या वतीनं ध्वजवंदन होतं का? तिरंग्याचं ध्वजवंदन. एक तर सगळ्या संघाची जेवढी कार्यालय आहेत त्या कार्यालयावर तिरंगा ध्वज लावला जातो. हां, राष्ट्रध्वज. पण तोही आक्षेप आहे की कोणत्याही संघाच्या कार्यालयावरती कधीच तिरंगा असत नाही म्हणून. ते आक्षेप का घेतात तर ते त्यांचा आक्षेप चूक नाही आहे. तर अटल बिहारी वाजपेयी NDA सरकार जेव्हा होतं 99 ते 2004 त्या काळात अटल बिहारी वाजपेयींनी ह्या ध्वज एकूण संहितेला शिथिलता केली. तोपर्यंत कडक नियम होते. ध्वजवंदनाचे कोण करू शकतं, केव्हा करू शकतं, कसं करू शकतं, काय करणं बरोबर आहे, काय करणं चूक आहे असल्यामुळे स्वाभाविक सरसकट सर्वांना ध्वजवंदन करता येत नव्हतं. त्यामुळे सरकारी संस्था, निमसंस्कारी संस्था, शाळा, महाविद्यालय अशा ठराविक संस्थांमधून ते ध्वजवंदन होत होतं. बाकी सरसकट कोणत्याही मंडळाला ध्वजवंदन करता येत नव्हतं. अटलजींची फार मोठी हे आहे, त्यांनी त्याला शिथिल केलं आणि कोणीही ध्वजवंदन करू शकतो. जसं ते झालं त्याच्यानंतर मग संघाने कार्यालयावरती ध्वजवंदन करणं, तिरंगा ध्वज फडकवणं 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि त्या दिवशी राष्ट्रगीत म्हणणं हे दोन्ही गोष्टी सुरू झाल्या. पण 1991 साली आता आपल्याला माहिती असेल की काश्मीरच्या लाल चौकात, श्रीनगरात लाल चौकात तिरंगा झेंडा फडकू देणार नाही असं अतिरेक्यांनी घोषणा केली होती. तर त्या संदर्भामध्ये स्वाभाविकच सर्वत्र प्रतिक्रिया म्हटली. भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे अध्यक्ष डॉक्टर मुरली मनोहर जोशी आणि आजचे पंतप्रधान त्यावेळी त्यांच्यावर होते आणि खासदार प्रमोद महाजन आज नाहीत आपल्यामध्ये, ते दोघं त्यांच्यावर होते. त्यांनी एकता यात्रा काढली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, असं पण देशभर जागरण करत आणि तिथे तिरंगा झेंडा फडकवला. पण हे जेव्हा झालं त्या वर्षी संपूर्ण देशभर 26 जानेवारीच्या दिवशी सर्वत्र सरसकट प्रत्येक मैदानावरती जी सार्वजनिक मैदानं आहेत त्या मैदानावरती तिरंगा झेंडा फडकवला झाला पाहिजे, राष्ट्रगीत व्हायला पाहिजे असा संघाने आग्रह केला. सर्व ठिकाणी झाला, काही ठिकाणी विरोध झाला. हुबळीमध्ये ईदगाह मैदान आहे, त्याला ईदगाह मैदान नाव अलीकडे दिलं आहे, पण मैदान आहे त्या मैदानावर तिरंगा झेंडा फडकवण्याचं सगळ्यांनी ठरवलं. सार्वजनिक मैदान असल्यामुळे विरोध झाला.
आणि विरोध केल्यावर दुर्दैवाने काँग्रेस केंद्रात देखील काँग्रेस होतं, राज्यात देखील काँग्रेस होतं. पोलिसांची भूमिका सरकार अनुकूल असते, त्यांचं काय असेल त्यामुळे पोलिसांनी खूप विरोध केला. संघर्ष पूर्ण मैदानाला बंदोबस्तांनी झाकून टाकलं, तरी पण केलं. त्यात गोळीबार झाला, 2 जण गेले. आत्ता जे त्यांचा मृत्यू झाला, पण मंत्री होते अनंतकुमार म्हणून, कर्नाटकमधले खासदार भारतीय, हे ते विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. ते त्याच्यामध्ये होते स्वतः, आणि त्यांनीसुद्धा त्यांनासुद्धा खूप त्रास झाला. परंतु संपूर्ण देशभर त्यावर्षी सर्वत्र असं तिरंगा झेंडा लावून कार्यक्रम करा असं सगळ्यांना आदेश स्वयंसेवक संघामधून मिळाला होता. स्वयंसेवकांनी केला, बाकी संघटनांनी पण केला. तेव्हा तिरंगा झेंड्यासंदर्भात पहिल्यापासूनच संघाच्या मनात तो राष्ट्रध्वज म्हणून ज्या क्षणी त्याला मान्यता मिळाली त्या क्षणापासून राष्ट्रध्वज म्हणून स्वयंसेवकांच्या मनामध्ये अभिमान आहे. गोवा मुक्तच्या वेळी एक फार मोठं आंदोलन झालं, गोवा मुक्ती संग्रामच्या वेळी, त्याच्यामध्ये स्वयंसेवक होते. हो. तर त्याच्यात गोळीबार झाला, तर तिरंगा झेंडा घेऊनच गेले ते, कोणी भगवा झेंडा घेऊन गेले नव्हते. तर ज्या स्वयंसेवकाचा तिरंगा झेंडा होता त्याला गोळी लागली. गोळी लागला, तो खाली पडायला लागला. त्याचा ध्वज पडतो बघितल्यानंतर राजाभाऊ महांकाळ नावाचे एक प्रचारक संघाचे ते पण त्यात गेले होते. धावत जाऊन तो ध्वज त्यांनी वरती उचलला आणि वशी उभे राहिले. ते उंच उभारल्यावर स्वाभाविक त्यांच्यावर पण गोळीबार झाला. त्यांचे ते बलिदान झाले तिथे. तो ध्वज दुसऱ्यांनी पकडला. तिरंगा झेंडा खाली कोसळता कामा नये. तिथे जेवढे स्वयंसेवक होते त्या सर्वांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला, काही झालं तरी. तर हे असं सर्व ठिकाणी होतं. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणं हे प्रत्येक स्वयंसेवकाचे मत आहे. आता स्वयंसेवकांना आग्रह होतो. मुळात पहिल्यापासून संघ काय म्हणलेलं आहे की जे कार्यक्रम समाज म्हणून, राष्ट्र म्हणून सगळे लोक करतात ते संघांनी वेगळे करण्याची आवश्यकता नाही. तर नागरिक या नात्याने तुमचं कर्तव्यच आहे, मूलभूत कर्तव्य. तुम्ही गेलं पाहिजे. मी आता विद्यार्थी असेल समजा, तर मी शाखेच्या ध्वजवंदनाला जाऊ का शाळेच्या जाऊ असं प्रश्न उत्पन्न व्हायचं काही कारण नाही. तुम्ही शाळेचे जा, शाखेचं ध्वजवंदन असणार. आतासुद्धा कार्यालय होतात, पण जिथे जिथे ज्यांना जाणं आवश्यक आहे त्या ठिकाणी ते जातात. बाकी स्वयंसेवक कार्यालयात येतात. त्यामुळे तिरंगा ध्वजाचा सन्मान पहिल्यापासून आहेच आहे. पण मी म्हटलं तसं तोपर्यंत सरसकट लावायला परवानगी नसल्यामुळे संघाने कधी असा आपल्या मुख्यालयावरती किंवा कार्यालयावरती झेंडा लावला नाही लावला. पण आता तुमचं म्हणणं आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तुम्ही तिरंगा ध्वज संघाच्या मुख्यालयांवरती सुद्धा फडकवता. दुसरा आक्षेप आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये संघाचं योगदान काय. 1925 मध्ये संघाची स्थापना झाली, 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. या मधल्या 22 वर्षामध्ये संघानं देश स्वातंत्र्यासाठी काय योगदान दिलं. तर 2 गोष्टी आहेत. राष्ट्रीय संघ कधीही संघ या नावाने कुठल्या आंदोलनात सहभागी झाला नाही. त्यांनी संघ म्हणून आपलं अस्तित्व टिकवलं, कारण जे काम संघ करू इच्छितो त्याला डेव्हिएशन इकडे तिकडे जाता कामा नये. पण स्वयंसेवक सर्वत्रच आहेत. संघात एक वाक्य, संघ काहीही करणार नाही, स्वयंसेवक सर्व काही करतील. वाह. संघ फक्त शाखा चालवण्याचं काम करेल, व्यक्तिनिर्माणाचं काम करेल, संस्कार देण्याचं काम, बाकी स्वयंसेवक सर्वत्र करतील. त्या हिशोबाने स्वातंत्र्य आंदोलनामध्ये स्वयंसेवकांनी मोठा सहभाग घेतला. स्वतः डॉक्टर हेडगेवार हे काँग्रेस मध्य प्रांत काँग्रेस कार्यकारिणी सदस्य होते. 19 संघ स्थापना 25 साली झाली. 28 साली काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ते कलकत्त्याला स्वतः गेले होते. काँग्रेस पक्षाचे त्यावेळी पक्ष नव्हता ना, त्यावेळी एक मुवमेंट होती, चळवळ होती. तर ते गेले होते, सुभाषचंद्रांची भेट घेतली होती. 1930 साली महात्मा गांधींनी पुन्हा सत्याग्रहाचा आदेश दिला होता. जंगल त्यांनी मीठ सत्याग्रह केलं. मीठ सत्याग्रह जिथे समुद्र आहे तिथे मीठ सत्याग्रह होतं. मग बाकी ठिकाणी अन्य, तर विदर्भामध्ये जंगल सत्याग्रह झाला. तर डॉक्टर हेडगेवार स्वतः त्यावेळी संघाचे सरसंघचालक होते. पण मी म्हटलं असं संघ म्हणून त्यात त्यांनी भाग घ्यायचा नव्हता, हे व्यक्ती म्हणून घ्यायचा होता. तर सर्व संस्थांनी त्यांनी सांगितलं, मी आत्ता हे सरसंघचालक पद सोडणार आहे. दुसरे डॉक्टर परांजपे म्हणून ते सरसंघचालक पद सांभाळतील. एक स्वयंसेवक म्हणून, एक देशाचा नागरिक म्हणून मी सत्याग्रहात भाग घेणार आहे. त्यांनी घेतला. त्यांच्यावर अनेक स्वयंसेवक गेले. सत्याग्रहात भाग घेताना 9 महिन्याची सश्रम कारावास, सक्तमजुरी शिक्षा झाली. 9 महिने तुरुंगवास भोगला. 21 साली सुद्धा त्यांनी केला, पण त्यावेळी संघात स्थापन झाला नव्हता. त्यावेळी सुद्धा त्यांना 1 वर्षाची सक्तमजुरी शिक्षा झाली ती आला होता. आणि त्यामुळे 42च्या आंदोलनात सुद्धा स्वयंसेवकांनी सरसकट सर्वत्र भाग घेतलेला आहे. स्वयंसेवक म्हणून, म्हणजे नागरिक म्हणून घेतलेलं आहे. त्यामुळे संघाचं बॅनर तरी स्वयंसेवक त्याच्यामध्ये काम करत होते, भाग घेत होते सर्व ठिकाणी. क्रांतिकारकांना मदत करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत होते. डॉक्टर हेडगेवार स्वतःही केले, इतरही करत. कितीतरी चळवळी चालू होत्या त्या काळामध्ये, या सगळ्या स्वातंत्र्याच्या. त्या ठिकाणी स्वयंसेवकांनी सर्वत्र सहभाग केले. पण इनडायरेक्टली तुम्ही सगळ्या या चळवळीमध्ये, आम्ही नागरिक आहोत, देशाला स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणं सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे. नागरिक या नात्याने आम्ही हे करू. मग 42च्या आंदोलनातही गेले, नंतर 47पर्यंत पण गेले. 46ला देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जे काही देशात घडलं बरंचसं, त्यात स्वयंसेवकांनी मदत केली. फाळणी झाली, मोठ्या प्रमाणात हिंदूंची हत्या झाली, हिंदूंचं रक्षण केलं, त्यांना इकडे भारतात पाठवण्याकरता मदत केली.
आपल्या गावातनं तोपर्यंत संघाची शाखा पाकिस्तानमध्ये पण होत्या त्यावेळी 47च्या आधी, कारण देश एक एकत्रच होता. होता, हो. आपल्या गावातला शेवटचा हिंदू सुरक्षित जाईपर्यंत कोणत्याही संशकांनी गाव सोडायचं नाही असा आदेश गोळवलकर गुरुजींनी दिला होता. संशक थांबले, त्यातले कित्येक संशक नंतर दिसलेच नाहीत, कारण ते मारले गेले, मेले. पण हे सगळं केलं, स्वातंत्र्य आंदोलनापर्यंत सगळ्या प्रकारचं काम केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम विरोधी आहे? संघ कोणाच्याही विरोधी नाही. पण मग काही संघाचे कार्यकर्ते वारंवार मुस्लिम विरोधी भडकाऊ वक्तव्य का करतात? संघाचा एकही अधिकारी कार्यकर्ता मुस्लिम विरोधी भडकाऊ विधान करत नाही. नाही, अगदी म्हणजे मुस्लिम व्यापाऱ्यांकडून कोणत्याही वस्तू खरेदी करू नका इथं आवाहन करण्यापासून. नाही, ते जेव्हा एखादी घटना घडते त्या मुळात कोणत्याही संघाच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही म्हणता हे वाक्य उच्चारलंच नाही. जे संघात पदाधिकारी म्हणजे शाखेच्या कार्यावापासून, कोल्हापुरात ज्या शाखापासून 25 शाखा भरत असतील त्यांचे कार्यवाह असतात प्रमुख, त्या कार्यावापासून सरसंघचालकांपर्यंत तुम्हाला एकही माणूस दिसणार नाही ज्यांनी असलं विधान केले अशा प्रकारचं. पण मग संघ म्हणजे कट्टर हिंदुत्ववादाचा एक काय म्हणूया आपण संघटना, हे जे एक लेबल तयार झाले ते कशामुळे झाले? ते ज्यांना संघाला विरोध करायचा होता बरं आणि संघाची वाढ होऊ द्यायची नव्हती त्यांनी हे तयार केलेलं हे वाक्य आहे, कट्टर हिंदुत्व. हा हिंदुत्वाचा अभिमान आहे, आम्हाला पूर्ण अभिमान, हिंदुत्वाचा अभिमान. त्याच्या बाबतीत कधी कॉम्प्रोमाइज संघाने केलं नाही, कोणाला कधी करू कोणाला दिले करू दे. पण कट्टरता वेगळं आणि अभिमान वेगळा. निष्ठावान कट्टरता म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या विरोधात असते, अभिमान हा आमच्यासाठी असतो, अच्छा स्वतःसाठी असतो. आम्ही आमच्या मात अभिमान आहे, आम्ही अभिमानची किंमत देण्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते आम्ही सहन करू. पण कट्टरता नावाची गोष्ट कधीच नाही. हिंदुत्वाचा अभिमान संघाचा आहे. डॉक्टर हेडगरांच्यापासून आहे. त्यांनी म्हणले, डॉक्टर हेडगरांना एका भाषिकेत त्यांनी भाषण केलं आणि ते नेहमीच सांगायचे हे एक राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र आहे. तर एका वकिलांनी उठून एकदम विचारलं, कोण मूर्ख म्हणतो हिंदू राष्ट्र आहे असं म्हणून. तेव्हा ते उभे राहिले छातीवर हात ठेवला, मी डॉक्टर केशव बलराम हेडगेवार सांगतो हे हिंदू राष्ट्र आहे म्हणून. त्यांचं ते वाक्य प्रसिद्ध आहे, संघामध्ये पुष्कळ ठिकाणी घेतं. ते हिंदू म्हणून हिंदुत्वाचा अभिमान आहे, तो संप्रदाय म्हणून नाही, रिजन म्हणून नाही. तुम्ही सुरुवातीला म्हटलात तसं की जगण्याची पद्धत जीवनशैली म्हणून असलं पाहिजे, किंवा भारतामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जण हिंदुत्व राष्ट्रीयत्वाने एक असला, राष्ट्रीयत्व एकच आहे. पण मग जे इथले मुस्लिम आहेत, जे इथले ख्रिश्चन लोक आहेत की जे वर्षानुवर्षे आपल्या देशामध्ये राहत आहेत, इथल्या चाली रीती संस्कृती परंपरा यांच्याशी एकरूप झालेत, यांच्याबद्दल तुम्हाला कोणताही आक्षेप नाही? आमच्या दृष्टीने ते हिंदूच आहेत, कारण हिंदू संकल्पना मी म्हटलं पण तुम्ही जे म्हणताय ते आता इथं आपण फक्त मुलाखतीमध्ये बोलण्याची वाक्य आहेत का, आणि प्रत्यक्षात फील्डवरती ग्राउंडवरती वेगळी रियालिटी आहे का? नाही, संघाची ही भूमिका गोळवलकर डॉक्टर हेडगरांनी मांडलेली, पण तो बोलले गोळवलकर गुरुजींपासून आजचे सरसंघापर्यंत सगळे मांडले चालले. डॉक्टर हेडगरांनी तर त्याच म्हणलेलं आहे की आपल्या देशाच्या आमच्या अधपतनाला आम्हीच जबाबदार नाही आहोत. ना इंग्रज जबाबदार आहे, ना मुस्लिम जबाबदार आहे, ना ख्रिश्चन जबाबदार आहे, ना बाहेरचे जबाबदार आहेत. आम्ही दुर्बळ झाल्यामुळे आम्ही गुलाम झालो. आम्ही जर संघटित राहिलो असतो असं तर दुर्बळ झालो. त्यामुळे आमच्या कुठल्याही देशाच्या नुकसानीला हे जबाबदार आहे, ते जबाबदार आहे, ते नाही, आम्ही जबाबदार आहोत. पण जर कोणी राष्ट्रविरोधी कृत्य करत असेल त्याचं समर्थन संघ चुकूनही करत नाही. देशाचे शत्रू कोण आहेत आता आपले? जे राष्ट्रविरोधी आहेत ते देशाचे शत्रू असतात. ते अमुक जात, अमुक पूजा पद्धती, अमुक रिलीजन असं नाही ना. नाही, पण काय झालं सर की सध्या कुठल्याही सर्वसामान्य विचारवंत माणसाला किंवा अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला विचारलं तरी तो सांगेल की समाजामध्ये जाती धर्मातील तेढ वाढत चाललेली आहे, आणि गेल्या काही वर्षामध्ये प्रामुख्यानं हा तेढ किंवा ही जी काही धार्मिक विषमता आहे ही खूप वाढत चाललेली आहे, आणि त्याला काही शक्ती खत पाणी घालत आहेत. आणि त्याच्यामध्ये आज आपल्याकडे हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हे वादी जो एक शब्द आलेला आहे, सो मी हिंदुत्ववादी, हा हिंदुत्वाला विरोध करणारा, याच्यातून समाजामध्ये तयार होणारा जो काही संघर्ष आहे, जी काही नकारात्मकता आहे, हे रोखण्यासाठी संघ काय करते? हे मुळात संघाची तुम्ही विश्व हिंदू परिषद ही तुमचीच एक उपशाखा आहे. हे उपशाखा नाही, ते स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये चालणार, ते स्वतंत्र संघटना आहे. उपशाखाचा ब्रांच होते. संघाची कुठलीच ब्रांच, संघाची ब्रांच म्हणजे संघाची शाखा इथे ज्या चालतात मैदानावर त्याच शाखा संघाच्या, त्यामुळे ते अलग वेगळ्या संघटना आहेत, ते स्वतंत्रपणे काम करतात. पण संघाने कधीच कुठल्याही संप्रदायाच्या विरोधामध्ये, संप्रदाय विरोध मी धर्म, त्याला आज धर्म शब्द वापरतात म्हणून सांगतो, त्यांच्या संदर्भात कधीच कुठलं काही म्हणलेलं नाही. पण मग संघाबद्दल ही इमेज का तयार झाली? त्याचं कारणच आहे की ज्यांना संघ नको आहे, संघ वाढण्याने आमचं नुकसान होणार आहे हे ज्यांना माहिती आहे, त्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केलं. आणि दुर्दैवाने आपल्या देशातल्या मीडियावरती बराच काळ त्यांचाच प्रभाव राहिला आहे. आजही तो आहे, आजही तो आहे. आता संघाचे इतके कार्यक्रम होतात. आत्ता यावर्षी 2 वर्षात प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली, 2-3-4 वर्षात.
इतकी वर्ष संघ काम करतो. आता गोळवलकर गुरुजी 33 वर्ष नागपूरला दरवर्षी विजयादशमी भाषण करत आले. हो. एकदाही कुठलाही तरुण भारत जर सोडला, स्वयंसेवक चालतात वर्तमानपत्र, तर कुठल्याही वर्तमानपत्रात त्यांचं भाषण आलं नाही. कोल्हापुरात सभा झाली, त्यांचं भाषण कधी फारसं येत नव्हतं वर्तमानपत्रामध्ये. आता ते जसे मोहनराव सरसंघ झाले आहेत आले, म्हणजे तसं सत्तांतर झालं. अनेक स्वयंसेवक पंतप्रधान झाला, अनेक स्वयंसेवक मुख्यमंत्री झाले, स्वयंसेवक राष्ट्रपती झाले, स्वयंसेवक राज्यपाल झाले, तेव्हा लोकांची थोडीशी संघाला ग्लॅमर आले आता. हां, मी ते आणि त्यामुळे यावर्षी मी अगदी जबाबदारीनं बोलतोय, विजयादशमीच्या संचलनामध्ये आम्ही संघाच्या संचलनात सहभागी आहोत याचे फोटो ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर टाकले, ते फोटो बघितल्यानंतर मी म्हणजे माझी मती कुंठित झाली की हे कधीपासून संघात जायला लागले. पण असे सुद्धा लोक आता आम्ही संघाच्या संचलनात सहभागी होतो असे फोटो टाकतायत. चांगली गोष्ट आहे, पण मग याच्यावरती पण संघाचा काही नियंत्रण आहे का? नाही, मी संघात संचलन ज्यांचा कधी संघाची संबंधच नव्हता अशी लोक जर आता म्हणत असतील आणि ते जर संघाचं गुणगान करत असेल, चांगली गोष्ट आहे. पण ॲट द सेम टाइम हा नुसता एक तात्पुरता फुगा आहे, हा बुडबुड आहे. हा नाही, फार मोठी. आता यावर्षी मला पुण्याची माहिती, महाराष्ट्राची माहिती माझ्याकडे नाही आहे विजयादशमीची. पुण्यात 25,000 स्वयंसेवक होते गणवेशामध्ये. आता 25,000मध्ये कमीत कमी 10-12 हजार अशा 15,000 असतील ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा गणवेश घातला. सगळे ते राजकीय नाही आहेत, सगळे आमदार, सगळे खासदार नाही आहेत. त्यामुळे आणि आमदार खासदारांना त्यांनी फोटो काढायची गरजच नाही आहे, मीडिया त्यांची फोटो घेतो आणि छापतो ते सगळं. आणि आता मी इतकी वर्ष काम करतो आहे, मी इथे वाळवा तालुक्यात प्रचारक होतो संघाचे. अण्णा डांगे जनसंघाच्या गतमध्ये ते गणवेशात संचलन उभे राहायचे ना, पण त्यांचा फोटो कोणी देत नव्हतं. संचलनाचा फोटो जे देत नाही त्यांचा म्हणजे जुनी माणसं, जुनी जाणती माणसं होती, ती त्यांचा जो भाव होता तोच आजच्याही लोकांचा आहे. पण आता मीडिया प्रसिद्धीचं हे आलेलं आहे, वलय आल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची नावं येतात. सगळे सरसंघ गणवेश राहतात, सरसकट सर्व स्वयंसेवक उभे राहतात. एकदम नवीन झालेले ज्यांचा संघाशी काही संबंध नव्हता पण भाजपत आलेले आहेत आणि आता असतील आमदार किंवा होऊ इच्छित असतील, त्यांनी गणवेश केला असेल. स्वयंसेवक म्हणून इथं सगळ्यांना परवानगी आहे. अच्छा, स्वयंसेवक म्हणून कोणा संघाला विरोध नाही, जो स्वयंसेवक म्हणून येतो त्या सगळ्यांना इथं परवानगी आहे. अशा प्रकारे याच्या अनुषंगाने आपण तिसऱ्या टप्प्याकडे येतोय, ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचा रिमोट कंट्रोल. भाजपवरती प्रभाव असलेली सगळ्यात मोठी संघटना म्हणजे RSS. काय नेमकं कशा पद्धतीनं भाजपवरती तुमचं नियंत्रण असतं? पहिलं म्हणजे शून्य नियंत्रण आहे, कारण नियंत्रण ठेवणं हा खेदानं सांगताय नाही, वस्तुस्थिती सांगतो. कारण त्याची मी मगाशी शब्द वापरला, काही कसं असतं आता आमचं यांच्यावरती काही नियंत्रणच नाही. नाही, तशा अर्थात नाही, हताश होऊन नाही. मगाशी मी शब्द वापरला, सर्व संघटना स्वायत्त, स्वावलंबी, स्वतंत्र आहेत. हे मगाशी शब्द वापरला आपण, तुम्ही पण हे पुनरुच्चार केला. तर तेच भाजपचं आहे. भाजप हे स्वतंत्र पार्टी आहे, राजकीय पार्टी. त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे निर्णय तेच घेतात, ते ठरवतात. संघाशी चर्चा करतात ते समजा उद्या कोल्हापुरातले भाजपचे कार्यकर्ते असतील, कुठले काही विषय धोरणात्मक निर्णय काही करायचे असेल तर हे जिथले जे कोणी संघाचे प्रमुख असतात त्यांचे चर्चा करतात. पण चर्चा करणं वेगळं आणि इथून आदेश जाणं वेगळं. पण निर्णय प्रक्रियेमध्ये कधी अजिबात करत नाही. रिमोट कंट्रोल शब्द वापरला ना, कारण हे तर संघामध्ये जर एखादा आलं नाही तर शोकाची नोटीस पाठवण्याची व्यवस्था नाही ना. तुम्ही संघात कोणाला कधी निष्कासित करू शकत नाही, करता येतच नाही काही. आणि काय करणार आहे मग? संघावरती भाजपचं नियंत्रण आहे का? नाही, अजिबात नाही. ते कोणी संघावर तर कोणीच नियंत्रण ठेवू शकत, संघावर स्वयंसेवक नियंत्रण ठेवतात. डॉक्टर हेळचं वाक्य आहे, या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये संघाचं नुकसान करेल अशी कुठलीही शक्ती नाही, कोणी नाही. हां, एक आहे, तुम्ही स्वयंसेवक म्हणले. काय आत्मविश्वास आहे. हां, स्वयंसेवकांनीच जर गडबड केली तर संघात नुकसान होऊ शकतं. त्याच अर्थाने हे आहे. त्यामुळे संघावरचं कोणाचं नियंत्रण नाही, संघ कोणावर नियंत्रण ठेवत नाही. आणि एक कुटुंबासारखं आहे. जसे 4 भावांचे 4 उद्योग व्यवसाय स्वतंत्रपणे चालतात, पण ते आपसात चर्चा करतात. 4ही भावांचे वडील चौघांना सल्ले देतात, ते संदर्भात चर्चा करतात, पण ते रिमोट कंट्रोल ठेवत नाहीत. पण मग सगळे डावे पक्ष, काँग्रेस कायम संघाला विरोध का करतात? त्याचं कारण 3 गोष्टी आहेत ना. एक तर संघाने पहिल्यापासून हिंदुत्वाचा विचार मांडलेला आहे आणि संघाने कधीच तो सोडला नाही. त्याची किती हिंदुत्वाचा विचार, हिंदुत्वाशी तडजोड होणार नाही, अजिबात नाही. आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व पहिल्यापासून धारणा आहे संघाची. कारण आणि उद्या हिंदू समाज जर संघटित उभा राहिला तर मग कदाचित आपला पराभव होईल, ह्याचा विश्वास आहे. आता ज्या निवडणुका होतात जिथे हिंदू म्हणून, आता विधानसभेच्या वेळी लोकांनी हिंदू म्हणून मतदान केलं, लोकसभेच्या वेळी ते जे चुकीचा विमर्श पाठवला की हे सत्तेवर आले
तर आरक्षण रद्द करतील. तो गेल्याबरोबर आरक्षणाचा ज्यांना लाभ मिळतो SC ST OBC त्यांनी लगेच विरोधी मतदान केलं त्यांनी त्यावेळी. आणि त्यांना शेवटी आरक्षण त्यांनासाठी आहे त्यामुळे त्याची काळजी वाटणं त्यांना स्वाभाविक आहे, ते चूक आहे. चुकीचं त्या काळामध्ये तो बुद्धिभेद झाला असं तुमचं म्हणणं आहे? हां, बुद्धिभेद झाला की कधी आत्तापर्यंत संघासकट सर्व संघटनांनी आरक्षणास समर्थन केले. केंद्रात भाजपने सुद्धा पहिल्यापासून आरक्षणास समर्थन केलं आहे. आरक्षणाविरोध आत्तापर्यंत कधीच कोणी केले नाही. पण आरक्षण काही ठराविक कालावधीसाठी असावं ही जी मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती, त्या संकल्पनेचा संघ पुरस्कार करतो की आरक्षण वर्षानुवर्ष असलं पाहिजे, आरक्षण वाढत गेलं पाहिजे, याच्याबद्दल काय मत आहे? संघाने स्पष्ट म्हणले. बाळासाहेब देवरसांचं पुण्याला वसंत व्याख्यानमालेमध्ये सामाजिक समता हिंदू संघटनेवरती व्याख्यान झाले. त्याच्यात त्यांनी आरक्षणाची आवश्यकताही सांगितलं की दुर्दैवाने हे अस्पृश्यता उच्चनीच जातीय जन्माधिष्ठित उच्चनीचता हा जो एक मोठा दोष आहे, मोठा कर्माधिष्ठित गुणवत्ताधिष्ठित क्षमताधिष्ठित समजू शकतो. कोणत्या कुटुंबात जातीत जन्म घ्यायचा आहे माझ्या हातातच नाही. तो त्याला त्या जातीत जन्म मिळाला त्याची काही पुण्याही नाही, मला याच्यात मिळालं माझं काही पाप नाही. आणि त्यामुळे जन्माधिष्ठित उच्चनीचतेमुळे हे झालं आहे. त्यामुळे जे मागं राहिले त्यांना पुढे येण्यासाठी कुटुंबात जसं मदत करतात एखाद्या मागं राहिलेल्या मुलाला, तसं आरक्षण आवश्यक आहे. आणि पुढचं बाळासाहेबांचं वाक्य आहे ते किती काळ चालू ठेवायचं हा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. जे आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांनीच ह्याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांना ज्या क्षणी असं वाटेल की आता आरक्षण आता आम्ही समर्थ आहोत त्या क्षणी ते नकार द्यावा, आरक्षण रद्द करावं. आरक्षणासाठी कालावधीचं संघाने कुठलं काही म्हणलेलं नाहीच आहे. संघाने एवढंच म्हणलेलं आहे त्याचा आरक्षणाचा लाभ घेणारे जे कोणी बंधू आहेत बांधव आहेत त्यांनी त्याचा निर्णय करावा. पण मग मूळ प्रश्न की मग त्यामुळे इतर सर्व राजकीय पक्षांना सतत संघ पाण्यात का दिसतो? हां, त्याचं संघ हिंदुत्वाचा विषय मांडत राहतो. हिंदुत्वाचा प्रभाव जर वाढला तर आज जे व्होट बँक राजनीती चालवत आहेत त्यांचे दुकानं बंद करण्याची वेळ येते, त्यांचं नुकसान होईल. मग कुठल्याही परिस्थितीत हिंदू समाज हिंदुत्व म्हणून संघटन होता कामा नये. या संघ त्याला करतो जबाबदार आहे. म्हणून संघाला बदनाम करत राहिलो तर कधी हिंदुत्व बदनाम होईल. हिंदुत्व बदनाम झालं की जातीच्या आधारावरती व्होटिंग मतदान वाढेल आणि आपला फायदा होईल. हा ज्यांच्या मनात स्वार्थ आहे ती मंडळी संघाला अशा प्रकारचं म्हणतात. अन्यथा जे त्याच्याशी हितसंबंध गुंतलेले नाहीत ते कोणीच संघाविषयी असं म्हणत नाहीत. आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळी संघावरती बंदी आलेली होती त्याची कारणं काय होती? आणि इंदिरा गांधी आणीबाणी आलीच मुळे इंदिरा गांधींची सत्ता गेली धोक्यात आली म्हणून ती सुरक्षित टिकवण्यासाठी त्यांनी आणीबाणी आणली. मग त्यांच्या लक्षात आलं या आणीबाणीला सर्वात मोठा विरोध कोण करू शकतो तर या देशातली सर्वात शक्तिमान संघटना संघ आहे, हा करू शकतो. म्हणून त्यांनी संघावर बंदी घातली. एक तर आणीबाणीमुळे लोकशाहीची स्वातंत्र्य रद्द झाली, त्यात संघटन स्वातंत्र्यही रद्द झालं होतं. त्यामुळं संघटनेवर बंदी घालणं त्यांना सोपं होतं. ज्याच्यात तुम्ही कोर्टात जाऊन अपील करू शकत नव्हता, न्याय मागू शकत नव्हता. आणि आणीबाणीच्या काळात जे तुरुंगात होते मिसा त्यांचंसुद्धा असं होतं, त्यांना कोर्टात जायला परवानगी नव्हती. तसं त्यामुळे त्यांनी संघावर बंदी घातली. कारण जर माझा हेतू साध्य व्हायचा असेल तर सर्वात मोठा अडथळा ज्याचा आहे त्याला आधी बाजूला काढतो, कुठेही सर्वत्र ते होतं. त्यांनी म्हणून संघावर बंदी घातली होती. संघ मनुस्मृतीचं समर्थन करतो, मनुस्मृती मानतो, फक्त सवर्णांच्या ताब्यात असलेली संघटना म्हणजे संघ, अशा पद्धतीचे आक्षेप आरोप होते. हाही असंच आहे. आता मी 52 वर्ष संघाचा प्रचारक पूर्ण वेळ काम करतो आहे संघाचं. आणि संघामध्ये काम 1965 म्हणून संघात आहे. आता 60 वर्ष झालं त्याला. या 60 वर्षात किंवा 50 वर्षात मी संघाच्या कुठल्याही बैठकीत कार्यक्रमात कोणाच्याही भाषणात मनुस्मृती शब्द पण ऐकला नाही. मनुस्मृतीमधलं कुठलं कोटेशन पण नाही. दोस्त आरोप आहे की संघ इतकं चलाखपणे चतुरपणे काम करतो की कोणत्याही शब्द प्रयोगाचा वापर न करता त्यातली तत्व सगळी आणली जातात, तरुणांची माथी भडकवली जातात, हिंदू म्हणजे कट्टरतावादाचा पुरस्कार केला जातो, मुस्लिमांना विरोध केला जातो. अशा पद्धतीचे वारंवार संघावरती आरोप होऊन संघाला कायम एका चौकटीमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, त्याचं कारणच ते का करतायत ते मी सांगितलं तुम्हाला. हे असं का करते अशा प्रकारचं. पण मनुस्मृतीचं तुम्ही काढलं म्हणून मी सांगितलं. मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये संघात कधीच चर्चा मी ऐकली नाही. कोणाच्या घरात पण मी पाहिलं नाही. मी संघाचा प्रचारक आहे, कित्येक घरात गेलो. ब्राह्मण समाजाच्या कुटुंबात आम्ही संघाचे प्रचारक घरात राहतो, कुटुंबाचे सदस्य असतो. शेकडो कुटुंबाचा मी सदस्य आहे आजसुद्धा. तर कोणाच्याही घरातसुद्धा मनुस्मृती मी पाहिलेली नाही. कोणाच्या घरामध्ये मनुस्मृतीचा उदोउदो पण मी पाहिलं नाही. त्यामुळे मनुस्मृती समर्थन करण्याचा विषयच येत नाही संघाने. पण संघाचे स्वयंसेवक म्हणून सर्व जाती धर्मातले लोक आहेत का? मुस्लिम आहेत का? मुस्लिम थोडे आहेत. काय कारण? मग थोडे काय आहेत? थोडे त्याचं कारण मुस्लिम संघात आहे. आता मी विद्यार्थी असताना माझ्या शाळेमध्ये एक मुलगा शिकत मुर्तुज आदम नदाफ त्याचं नाव होतं. तो यायच्या शाखेत येत होता चांगला.
ते त्यांच्या लोकांनी त्या सांगितले आपलं काम नाही बाबा, तर असे तुम्ही मग आपलं काम नाही संघाची करत. ही प्रतिमा मोडून संघामध्ये- काढण्यासाठी, खोडून काढण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत? नाही, मुळात मुस्लिम विरोधी संघटना किंवा कट्टर हिंदुत्ववादी संघटना अशी जी आपली एक इमेज तयार झाली असेल, मुद्दाम बनवली असेल, तर ती त्याच्यापासून दूर जाण्यासाठी संघ काही प्रयत्न करतो का? नाही, मुळात म्हणजे त्याचा आणखी एक उपप्रश्न काय आहे की 2014 नंतर जर आपण बघितलं की नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एक हाती बहुमत मिळालेलं होतं, संपूर्ण बहुमत मिळालेलं होतं. त्याच्या पूर्वीच्या NDA सरकारमध्ये अनेक ज्याला आपण म्हणू की मागासवर्गीय असतील किंवा ज्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील असतील असे मंत्री होते, म्हणजे मुख्तार अब्बास नक्वी असतील, नजमा हेपतुल्ला असतील, अशी अनेक नावं घेता येतील आपल्याला. पण त्यानंतर मात्र जर बघितलं तर भाजपाच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा मुस्लिम व्यक्तींना नगण्य स्थान किंवा त्यांची उपेक्षा, आणि मग याच्यावरती पुन्हा सगळ्याचा कंट्रोल RSSचा, हे जे काही एक नॅरेटिव्ह सेट केलेलं गेलेलं आहे त्याला तुम्ही प्रतिवाद कसा करणार? पहिलं म्हणजे भाजपच्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही, कारण माझं ना अभ्यास आहे, माझं त्यातली इन्व्हॉल्वमेंट आहे, ना त्यातला सहभाग आहे, त्यामुळे त्या संदर्भात ते सांगू शकत नाही मी. संघामधलं मात्र मी सगळं सांगू शकतो. संघामध्ये प्रचारक होता एक इब्राहिम शेख, त्याचं आधी नाव होतं, नंतर काही वर्षांत तो हिंदू झाला. तो दुर्दैवाने त्याचा आता 2 वर्षापूर्वी ब्रेन हेमरेजमुळे 55 वर्षी मृत्यू झाला. तो प्रचारक होता आणि सगळ्यांना माहिती होतं की हा पूर्वी मुसलमान होता, आता हिंदू झाला आहे. पण संघामध्ये प्रचारकाची जात विचारत नाहीत, संप्रदाय विचारत नाहीत. संघामध्ये SC कॅटेगरीतले प्रचारक आहेत, ST कॅटेगरीतले प्रचारक आहेत, OBC तर खूप आहेत. आज तर संघामध्ये सर्व जातीतले कार्यकर्ते आहेत. जोपर्यंत 1947-48ला गांधी हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांनी हत्या केली आणि संघ ब्राह्मणांचा आरोप करत करत प्रचंड केला. पुढचा प्रश्न तोच होता, नथुराम गोडसेचं समर्थन करणारा नाही, संघाने कधी नाही केलं. संघाने कधी नथुराम गोडसे समर्थन नाही केलं. ज्या क्षणी गांधी हत्या झाली त्यावेळी गोरवलकर गुरुजी चेन्नईला होते, काल त्यावेळी मद्रासला. एक प्रतिष्ठित लोकांचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपला होता, चहा पिणं चालू होतं, तेवढ्यात एक कार्यक्रम धावत आला आणि त्यांनी कानात सांगितलं असं असं झालं म्हणून. गुरुजींनी उचललं, चहा तोंड कप खाली ठेवला आणि उभे राहिले आणि म्हणजे देशाचं दुर्दैव आहे, हे देशाचं दुर्दैव. गोरवलकर गुरुजींनी नेहरूंना आणि आपले वल्लभभाई पटेलना पत्र पाठवली. ती पत्र वाचली तुम्ही तरी तुमच्या लक्षात येईल, कुणी पत्र वाचले तरी. कधीही नथुराम गोड समर्थन केलं. उलटं नथुराम जर संघावर मी एका आता लेख लिहिला आहे, त्यात लिहिलं आहे, जर गांधी हत्या झाली नसती तर 40 वर्षापूर्वी संघाचं काम वाढलं असतं आणि 18 पगड जाती माणसं संघात आहेत. 48 नंतर 75-77पर्यंत संघ बामणांचा म्हणत ब्राह्मणेतर समाजाला संघापासून दूर ठेवण्याचा फार मोठा प्रयत्न झाला. त्यामुळं सर्व बाकी अन्य जातीचे लोक संघात येत नव्हते, ब्राह्मण येत होते, कारण त्याचं ते नाही. आणि पण जसं आता ते भ्रमदूर व्हायला लागायचं, आज या घटकेला महाराष्ट्राचा, ह्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघाचा, या प्रांतात जे प्रचारक म्हणून सांगतो मी, म्हणजे पूर्ण संघाचं काम करतात, वर्ष 2 वर्ष किती वर्ष करते हा त्यांच्या मर्जीचा इच्छा आहे. त्याच्यामध्ये 70% नॉन ब्राह्मण आहेत. हां, एक काळ असा होता 40% नॉन ब्राह्मण असायचे, 60% ब्राह्मण असायचे, कारण येतच नव्हते नॉन ब्राह्मण, तर प्रचार कसे होतील, कार्यकर्ते कसे होतील. आज भटके विमुक्त समाज म्हणतो ना, प्रभूने आले परवा, त्यातले सुद्धा संघामध्ये प्रचारक आहेत. मी ते ग्रॅज्युएट झाले आहेत, बाकी सगळे झालेच आहेत, कार्यकर्ते आहेत, पण प्रचारक सुद्धा आहेत. प्रचारक म्हणजे आपलं सर्व व्यवसाय धंदा बाजूला ठेवून पूर्णपणे संघाच्या कामासाठी वाहून द्यायचं, आयुष्य समर्पित करायचं. आयुष्यभर प्रचारक राहतील. पण जे काही जेवढा काळ तुम्ही काम करताय त्यावेळेला पूर्ण वेळ संघासाठी द्यायचं. बस, घरदार सोडायचं, नोकरी व्यवसाय करायचं नाही, लग्न संसार करायचं नाही, संघ सांगेल त्या ठिकाणी जायचं, तिथे काम करायचं. जितकी वर्षी इच्छा आहे तितकी अधिक वर्ष राहिले. जिल्ह्याचं काम मिळतं, आणखीन काय 3 जिल्ह्याचं काम मिळतं, संघाची काही जबाबदाऱ्या वाढतात, तसं वाढतं. पण असे आता पूर्वी म्हणलं तसं ब्राह्मण समाज संख्या जास्त होती, आज ब्राह्मणेतर संख्या जास्त आहे. नॉन ब्राह्मण प्रचारक किंवा कार्यकर्ते सुद्धा, स्वयंसेवक सुद्धा नाही, कार्यकर्ते स्वयंसेवक तर आहेच आहेत. अच्छा. पण संघात जबाबदारी घेऊन काम करणारे जे कार्यकर्ते असतात, शाखा कार्यवाह, तालुक्याचे काम करतात, जिल्ह्याचं काम करतात, असे स्तरावर काम करणारे कार्यकर्त्यामध्ये सुद्धा ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. पण मग मला शेवटच्या टप्प्यात तुम्हाला विचारायचं आहे की संघ स्वतःला राजकीय एंटिटी काही आहे असा प्रयत्न करतोय की नाही? संघाने सुरुवातीपासूनच सांगितलं आहे, राजकारणाचा संघ काही संबंध नाही, राजकारणापासून संघ 100% दूर आहे. कारण हे जे काम संघ डिप्लोमॅटिक भूमिका आहे, वैचारिक भूमिका आहे? वैचारिक. तुम्ही राजकारणापासून दूर राहिला तरच तुम्ही चांगलं काम करू शकता, सामाजिक. पण राजकीय महत्वाकांक्षा मनात आली, देशाच्या राजकारणावरती संघाचा कायम प्रभाव असतो आणि संघ
भाजपावरती ज्या पद्धतीनं गारूड करून आहे, तर या सगळ्याची उत्तरं मिळत नाहीत. म्हणून संघाबद्दल आदर आहे, कुतूहल आहे, गूढ आहे आणि त्याचबरोबर द्वेष पण आहे. तर या सगळ्याचा एकूण परिपाक काढून संघाला पुढं कसं नेणार आहे, अगदी शेवटच्या टप्प्यात इथून पुढे संघाची उद्दिष्ट काय असतील? तर ज्यांच्यामध्ये द्वेष आहे ते सगळे हितसंबंध असलेले लोक आहेत. त्यांचा जसं झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, झोपेत सोंग घेतलेल्या माणसाला उठवणं सोपं नाही. ज्यांनी त्याला माहिती आहे संघ काय आहे, हे नावं कोणाचं मी घेत नाही. आज महाराष्ट्रातले तथाकथित सगळे काँग्रेसमधले पुढाऱ्यांना, ज्येष्ठ पुढाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे संघ काय आहे, कसं आहे, सगळं माहिती आहेत ना. पण त्यांना त्यांचं जे चालवायचं आहे राजकारण, त्या दृष्टीने ते आता ही थेअरी मांडतात, आपण जे सांगितली ती त्यांना मांडणं आवश्यक आहे. तेव्हा त्यांचा गैरसमज गैरसमज त्यांचा हा त्यांनी घेतलेला आहे, ठरवून केलेला आहे, पोकळ गैरसमज आहे. त्यामुळे तो गैरसमज दूर करण्याच्या मार्गाने संघ पडत नाही. संघ आपलं काम करतो. लोकांना जेव्हा लक्षात यायला लागतं तिथे जात आहे तर कळतं. आमच्याकडे कांबळे म्हणून एक प्रचारक होते, वकील झाले, LLB MCOM LLB 5 वर्षात फर्स्ट क्लास चालले असे होते. ते जेव्हा जायचे तेव्हा अनेकांना संघात स्वयंसेवकांना आश्चर्य वाटत नव्हतं, संघात कांबळे होतं, पण बाहेरच्या आश्चर्य वाटायचं. एका कांबळेने त्यांना विचारलं तुम्ही संघात कसे काय म्हणून विचारलं. ते म्हणले संघ सगळ्यांचा आहे हो, तुमचा गैरसमज आहे संघ ब्राह्मणांचा म्हणून. ते म्हणले मी संघाचा प्रचारक आहे, मी स्वयंसेवकांच्या घरी जेवतो, स्वयंसेवकांच्या घरी राहतो, कित्येक ब्राह्मणांच्या घरी मी जातो, स्वयंपाकघरात बसून जेवतो, त्यांच्या सगळ्यांच्यावर बसून जेवतो आणि मला ताट उचलायला सांगू देत नाहीत, जेवणानंतर ताट उचलू देत नाहीत मला ते. मग अशा वागवतात मला. मी अनुभव घेतला संघातल्या समरसतेचा, तेव्हा मी संघाचा प्रचारक आहे. 5 वर्ष संघाचे प्रचारक होते. ते काम पूर्ण काम त्यांनी केलं. सुरुवातीला जसं आत्ता हिरेमठ सर म्हटले की जोपर्यंत संघ आतून कळत नाही, समजत नाही, तोपर्यंत त्याच्याबद्दल बोलता येत नाही. जे लांबून बाहेरून बोलतात, ज्यांचे काही हितसंबंध गुंतलेले असतात, ते संघाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःचे सोयीस्कर निष्कर्ष काढतात. आणि दुर्दैवानं काय आहे की हल्ली एक अशी जमात तयार झाली आहे की जी स्वयंघोषित विचारवंत असते आणि मग ते ठरवतात की समाजातली ही बाजू ही नकारार्थी आहे, ही बाजू ही चुकीची आहे. आणि मग आपण जेव्हा सार्वजनिकरित्या वावरत असतो त्यावेळेला आपण मात्र सार्वभौम आणि इथल्या देशातल्या सगळ्या राज्यघटनेचा आपण आदर करतो असं दाखवतो. पण वैयक्तिक स्तरावरती मात्र आपण निंदा नारस्ती करून एकमेकांचं चारित्र्यहनन करण्यापासून ते ती संघटना कशी वाईट आहे हे बिंबवण्यापर्यंतचे सर्व मार्ग चोखाळत असतो. पण मला आता शेवटच्या टप्प्यात तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की संघावरती इतके सगळे आक्षेप येत असताना तुम्हाला कधी या सगळ्यातनं खिन्नता किंवा निराशा येत नाही का कधी? अजिबात नाही. कुठलं टॉनिक असतं तुमच्याकडे असं? एक तर आरोप करणारे खोटे आहेत, जे आरोप करतायत 2 वर्ग आहेत. एक अज्ञानीच आहे, त्यांना संघाची माहिती नाही, त्यांना काही स्वार्थ नाही, पण अज्ञानी आहे. ऐकून त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतात. ते गैरसमज दूर करणं सोपं आहे. आणि कुणी काही प्रचार करू, लोक आपल्या ठिकाणच्या संघाच्या कार्यकर्त्यांना बघतात. आता अर्चित नंदकुमार दिवटे आहेत, तो त्यांना बघतात ना, इथल्या कार्यकर्त्यांना बघतात ना. इथं पूर्वी अण्णा ठाकूर म्हणून कार्यकर्ते श्रीराम ठाकूर, त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणाच्या मनात गैरसमज शिल्लक राहणार आहे? राहणं शक्यच नाही. त्यामुळे समर्पित केलं अशीच लोक, काही स्वार्थ नाही. आणि जे ईश्वरी कार्य असतं, आमचे संघाचं कार्य ईश्वरी कार्य आहे, याच्यावर स्वयंसेवकांचा ठाम विश्वास आहे. आणि संघाच्या प्रार्थनेमध्ये रोज छातीवरती हात ठेवून स्वयंसेवक म्हणतात त्वदीयाय कार्याय बद्धा कटियम, हे भगवत परमेश्वरा तुझ्या कामासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत. हे ईश्वरी कार्य आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कामाला हे राज्य व्हावे, तो श्रींची इच्छा आहे, ईश्वरी अधिष्ठान दिलं, त्याचा परिणाम आपण सगळे बघतो. संघाची ईश्वरीय कार्य कधीही पराभूत होऊ शकत नाही, हे याचा विश्वास संघ आता तर इतकी अनुकूलता आहे. 50 वर्षापूर्वी गांधी हत्येनंतरचा कालखंड तर इतका कठीण होता, पण त्यावेळीसुद्धा सामान्य संस्थकांनी, खेड्यात राहणाऱ्या संस्थकांनी, आर्थिकदृष्ट्या सामान्य असणाऱ्या संस्थकांनीसुद्धा हा विश्वास ठेवला. त्यामुळे खिन्नता, निराशा याला संघामध्ये स्थानच नाही. संघाचे कार्यकर्ते काम करत राहतात. आम्हाला समाजात मिळणाऱ्या प्रतिसादाचा अनुभव येतो. आम्ही जेव्हा फिरतो, जातो, लोकांच्याकडे जातो, सर्वत्र अनुभव मिळतो की आजसुद्धा लोकांचा, समाजाचा संघामध्ये संघाविषयी अत्यंत चांगला भाव आहे. म्हणून हे जे आहेत आजचं, त्या याच्याकडं आम्ही पाहत नाही आणि कोणी पाहावं अशी आमची इच्छाही नाही दृष्टीने. त्यामुळे अत्यंत विश्वासाने आम्ही सांगतो, सरसंघचालक सांगतात की आणखीन 20 वर्ष जगा, तुम्हाला वैभवशाली हिंदू राष्ट्र जे संघाला अभिप्रेत आहे, या ज्या देशातल्या सर्व महापुरुषांनी ज्या अपेक्षा केल्या आहेत ते आपल्याला बघायला मिळेल असं ते त्यांच्या भाषणात सांगत असतात. 20 वर्ष थांबा म्हणतात. इथं मी थांबतो, कारण मला पुन्हा पुढच्या एका भागामध्ये याविषयी जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे. पुढच्या 20 वर्षानंतर जेव्हा अखंड हिंदुस्थान ही संकल्पना जेव्हा संघ मांडत असतो तेव्हा काय होणार आहे याच्याबद्दल सुद्धा मला त्यांच्या संकल्पना जाणून घ्यायच्यात. पण आज
अखिल भारतीय स्तरावरती काम करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुहास सर यांनी आपल्याला संघाची एकूण वाटचाल, संघाची ध्येय धोरणं, संघ कशा पद्धतीनं काम करतो, रचना काय आहे याबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. गेले काही दिवस, काही महिने मी सातत्यानं विचार करत होतो, लोकांशी संपर्क साधत होतो की संघाबद्दलचे जे काही आक्षेप आहेत, जे काही लोकांच्या मनातले गैरसमज आहेत हे दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर संघ नेमका काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुणीतरी येऊन बोलावं. आणि आज सुहास सर आपल्या स्टुडिओमध्ये आले. त्यांनी भरपूर वेळ आपल्याला दिला. आज ते आमच्या स्टुडिओत येऊन त्यांनी विस्तृत आमच्याशी बातचीत केली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.